युनिसेलर्जी मध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेंटरी मॉड्यूलमधून प्रोडक्टची माहिती कशी पाहायची आणि त्यात बदल कसे करायचे हे समजून घेणार आहोत. स्टेप 1. इन्व्हेंटरी मॉड्यूल उघडा. सर्वप्रथम डाव्या बाजूच्या मेनूमधून इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये जा. इथे तुम्हाला इन्व्हेंटरी डॅशबोर्ड दिसेल, जिथे तुमची सर्व प्रोडक्ट्सची यादी दिसते. वर तुम्हाला काही ओव्हरव्ह्यू समरी कार्ड्स दिसतील, जसे ऑल प्रोडक्ट्स, ऍक्टिव्ह स्टॉक, टू शिप, लो स्टॉक, आउट ऑफ स्टॉक, अनलिस्टेड. हे कार्ड सर्व कनेक्ट केलेल्या चॅनेल्स मधील तुमच्या प्रोडक्ट इन्व्हेंटरीची स्थिती झटपट दाखवतात. स्टेप 2. प्रोडक्ट निवडा. प्रोडक्ट लिस्टिंग टेबलमध्ये तुम्ही खालील माहिती पाहू शकता. SKU बाय प्रोडक्ट टायटल, कॅटेगरी आणि व्हेरिएशन टाइप, निकनेम, सेलेबल प्राइस, टू शिप क्वांटिटी. ज्या चॅनल्सवर प्रोडक्ट उपलब्ध आहे. जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट एडिट करायचा असेल तर ॲक्शन कॉलममध्ये जाऊन एडिट आयकॉनवर क्लिक करा. यामुळे प्रोडक्ट डिटेल्स पेज उघडेल. प्रोडक्ट इन्फॉर्मेशन सेक्शन पेजच्या वर तुम्हाला प्रोडक्ट इन्फॉर्मेशन सेक्शन दिसेल. इथे तुम्ही महत्त्वाची प्रोडक्ट माहिती पाहू शकता, जसे आयटम नेम, SKU कोड, ब्रँड, स्टॉक क्वांटिटी, प्रोडक्ट ID, प्रोडक्ट कॅटेगरी, प्रोडक्ट टाइप, लास्ट सिंक डेट, प्रोडक्ट क्रिएशन डेट. पेजच्या उजव्या बाजूला तुम्हाला प्रोडक्ट स्टेटस दिसेल, ज्यामध्ये प्रोडक्ट ऍक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह ते दिसते. प्रोडक्ट ॲक्शन बटन्स. पेजच्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला 5 ॲक्शन ऑप्शन्स दिसतील. ते म्हणजे सिलेक्ट चॅनल, डिस्कार्ड, अपडेट, सिंक प्रोडक्ट, डिलीट. आता प्रत्येक पर्याय समजून घेऊया. सिलेक्ट चॅनल ड्रॉप डाऊन तुम्हाला एखाद्या विशिष्ट सेल्स चॅनलसाठी प्रोडक्ट पाहण्याची किंवा संपादित करण्याची परवानगी देते. जर प्रोडक्ट अनेक चॅनल्स सोबत मॅप केलेले असेल तर ते चॅनल्स या ड्रॉपडाऊनमध्ये दिसतील. उदाहरणार्थ SKU नेम WooCommerce, SKU नेम Amazon, SKU नेम Shopify. तुम्ही कोणताही चॅनल निवडून त्या चॅनलसाठी प्रोडक्टची माहिती पाहू किंवा व्यवस्थापित करू शकता. जर प्रोडक्ट इतर कोणत्याही चॅनल सोबत मॅप केलेले नसेल तर हा ड्रॉप डाऊन डिसेबल राहील. डिस्कार्ड बटन तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही प्रोडक्टच्या माहितीमध्ये बदल करता. जर तुम्ही डिस्कार्डवर क्लिक केले तर सर्व न सेव्ह केलेले बदल हटवले जातील आणि प्रोडक्ट पूर्वीच्या स्थितीत परत जाईल. अपडेट बटन. जेव्हा तुम्ही प्रोडक्टची माहिती बदलता तेव्हा अपडेट बटन ऍक्टिव्ह होते. बदल सेव्ह करण्यासाठी अपडेटवर क्लिक करा. जर कोणतेही बदल केले नसतील तर अपडेट बटन डिसेबल राहील. सिंक प्रोडक्ट बटन. अपडेट बटनच्या शेजारी तुम्हाला सिंक प्रोडक्ट बटन दिसेल. जर प्रोडक्टची माहिती चॅनल सोबत सिंक्रोनाइज झालेली नसेल तर तुम्ही सिंक प्रोडक्टवर क्लिक करू शकता. त्यामुळे चॅनल मधील नवीनतम प्रोडक्ट माहिती युनिसेलर्जी मध्ये अपडेट होईल. डिलीट बटन. इथे तुम्हाला डिलीट बटन देखील दिसेल. जर तुम्हाला प्रोडक्ट पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर डिलीटवर क्लिक करा. यानंतर एक कॉन्फर्मेशन पॉपअप दिसेल. पुष्टी केल्यानंतर प्रोडक्ट युनिसेलर्जी सिस्टम आणि संबंधित चॅनलमधून हटवला जाईल. प्रोडक्ट इन्फॉर्मेशन टॅब्स. प्रोडक्ट इन्फॉर्मेशन सेक्शनच्या खाली तुम्हाला 3 टॅब दिसतील. जनरल इन्फॉर्मेशन, व्हेरिएशन्स, प्रोडक्ट लिस्टेड ऑन. आता प्रत्येक सेक्शन समजून घेऊया. जनरल इन्फॉर्मेशन टॅबमध्ये तुम्ही प्रोडक्टची बेसिक माहिती एडिट करू शकता. प्राइस. इथे तुम्ही अपडेट करू शकता. मॅक्सिमम रिटेल प्राइस, आवर सेलिंग प्राइस. क्वांटिटी. इथे तुम्ही विक्रीसाठी उपलब्ध असलेली प्रोडक्ट क्वांटिटी अपडेट करू शकता. ही क्वांटिटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि ऑर्डर फुलफिलमेंटसाठी वापरली जाते. प्रोडक्ट वेट. इथे तुम्ही प्रोडक्टचे वजन किलोग्रॅम मध्ये टाकू शकता. याचा वापर शिपिंग कॅल्क्युलेशनसाठी होतो. प्रोडक्ट इमेजेस. या सेक्शनमध्ये तुम्ही प्रोडक्ट इमेजेस व्यवस्थापित करू शकता. महत्त्वाच्या इमेज रिक्वायरमेंट्स. मिनिमम रेझोल्यूशन 1024x1024. मॅक्सिमम इमेज साइज 2 मेगाबाइट. सपोर्टेड फॉर्मॅट्स JPG, JPNG, WBP. मॅक्सिमम अपलोड लिमिट 16 इमेजेस. तुम्ही ॲड फोटोज पर्याय वापरून नवीन इमेज अपलोड करू शकता. लो स्टॉक वॉर्निंग. तुम्ही प्रोडक्टसाठी लो स्टॉक वॉर्निंग लेवल सेट करू शकता. जेव्हा स्टॉक या लेव्हलपेक्षा कमी होतो तेव्हा प्रोडक्ट इन्व्हेंटरी डॅशबोर्ड मधील लो स्टॉक सेक्शन मध्ये दिसेल. प्रोडक्ट डिटेल सेक्शन. या सेक्शन मध्ये अतिरिक्त प्रोडक्ट माहिती असते, जसे प्रोडक्ट नेम, लिंक्स, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, SKU, सेल डेट, रेंज, टॅक्स क्लास, स्टॉक स्टेटस.
मॅनेज स्टॉक सेटिंग, प्रॉडक्ट डायमेन्शन्स जसे लेंथ, विड्थ आणि हाईट. ही माहिती वेगवेगळ्या चॅनल्सवर अचूक प्रोडक्ट लिस्टिंग ठेवण्यासाठी मदत करते. व्हेरिएशन्स टॅब. आता व्हेरिएशन्स टॅबवर क्लिक करा. इथे तुम्ही सर्व प्रोडक्ट व्हेरिएशन्स पाहू शकता, जसे वेगवेगळे साईज किंवा कलर. प्रत्येक व्हेरिएशनसाठी खालील माहिती दिसेल: प्रोडक्ट नेम, SKU कोड बाय प्रोडक्ट ID, व्हेरिएशन टाइप, स्टेटस, उदाहरण साईज 27 EU, साईज 28 EU. प्रत्येक व्हेरिएशन वेगळ्या पद्धतीने दिसतो आणि तो पब्लिश्ड किंवा ऍक्टिव्ह आहे की नाही तेही दाखवतो. प्रॉडक्ट लिस्टेड ऑन टॅब. आता प्रॉडक्ट लिस्टेड ऑन टॅब वर क्लिक करा. या सेक्शन मध्ये हा प्रोडक्ट सध्या कोणत्या चॅनल्सवर लिस्ट आहे ते दिसेल. इथे तुम्ही पाहू शकता चॅनल नेम, प्रॉडक्ट टायटल, SKU कोड, चॅनल प्रॉडक्ट ID, अवेलेबल क्वांटिटी. यामुळे तुम्ही एकाच प्रोडक्टला अनेक चॅनल्सवर ट्रॅक करू शकता, जसे WooCommerce, Amazon, Shopify आणि इतर इंटिग्रेटेड मार्केटप्लेसेस. कन्क्लुजन: इन्व्हेंटरी प्रोडक्ट डिटेल्स पेज वापरून तुम्ही सहजपणे प्रोडक्टची किंमत आणि क्वांटिटी एडिट करू शकता. प्रोडक्ट इमेजेस व्यवस्थापित करू शकता. प्रोडक्ट व्हेरिएशन्स पाहू शकता. प्रोडक्ट कोणत्या चॅनल्सवर लिस्ट आहे ते ट्रॅक करू शकता. चॅनल्समधून प्रोडक्ट डेटा सिंक करू शकता. आवश्यक असल्यास प्रोडक्ट डिलीट करू शकता. यामुळे तुम्ही सर्व सेल्स चॅनल्समधील इन्व्हेंटरी प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकता. युनिसेलर्जी वापरल्याबद्दल धन्यवाद.